दृष्टिकोनातून आपल्या स्नेहा पंडित मॅडम बरोबर नाईक साहेबांचं तरे साहेबांचं देखील म्हणणं होतं. त्यामुळे त्यांना पण आम्ही आवर्जून आज सांगितलं होतं की आपण पण आलात आणि या गोष्टी नागरिकांना आपण किंवा पदाधिकाऱ्यांना किंवा आर्किटेक्ट आणि डेव्हलपर विकसक यांना पण आपण संबोधित केलं आणि आपल्याला पण याची माहिती झाली तर हा आपल्याला विषय पुढं गतीने कसा नेता येईल याच्याकरता ग्राउंडवरचे जे काही अडथळे येतात, मालकीच्या हक्काचे काही विषय येतात किंवा इम्पॅक्ट असेसमेंटचे काही विषय येतात तर याच्याकरता पदाधिकारी नागरिकांचं सहकार्य जर आपल्याला प्राप्त झालं तर असे प्रोजेक्ट आपल्याला इथं राबवता येतील आणि नजीकच्या काळामध्ये येत्या 5-7 वर्षामध्ये आपल्याला ह्याबद्दलही चांगल्या पद्धतीने काम करता येईल. आता ही SRA अथॉरिटी आली म्हणजे इंडिपेंडंट ऑफ प्लॅनिंग, म्हणजे ती वेगळी प्लॅनिंग अथॉरिटी राहणार आहे, वेगळं नियोजन प्राधिकरण राहणार आहे. म्हणजे त्याच्याशी महापालिकेला फक्त काही लोकल सपोर्ट लागला तर तोच द्यायचा आहे आणि जर क्लस्टर डेव्हलपमेंट करायचं झालं तर ते महापालिकेच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे नागरिकांसाठी आणि सर्वांसाठी हे कसं कोणती बाब फायदेशीर राहील हे पण आपण सर्वांच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून मध्येच हे प्रोजेक्ट चालू झाले तर विकासकाने पण सोडून जायला नको पाहिजे किंवा तो पळून जायला नको पाहिजे किंवा कोणत्याही प्रकारचे मालकी हक्काचे दावे प्रतिदावे या ठिकाणी निर्माण नको व्हायला पाहिजे. त्यामुळे सर्व बाबींची खात्री करूनच आपल्याला या ठिकाणी पुढं कसं जाता येईल यासाठी ही प्राथमिक बैठक आपली या ठिकाणी आहे. यानंतर देखील आपल्याला जेव्हा अंतिम स्वरूप द्यायचं असेल तर त्या ठिकाणी देखील आपण अंतिम स्वरूप आपल्याला देता येणार आहे. याच्यामध्ये आणखी दुसरा मुद्दा असा आहे की आपण 2 गोष्टींसाठी शासनाकडनं पण विनंतीने आपण क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याकरता देखील आपण कन्सल्टंटची अपॉइंटमेंट केली होती. का ठाण्यामध्ये पण क्लस्टर डेव्हलपमेंटचं काम चालू झालेलं आहे. किसन नगर एरियामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटचं काम फेब्रुवारी 27 आहे. ज्या कालावधीमध्ये आपल्याला आपला डेव्हलपमेंट प्लॅन शासनाकडनं मंजूर होणं अपेक्षित आहे. किंबहुना मध्ये SRA स्कीम करता येतील आणि SRA येऊ शकेल या दृष्टिकोनातून नागरिकांना पण, कोणी विकसक असतील त्यांना पण, कोणाची खाजगी जमीन असेल त्यांना पण आणि एक प्लान डेव्हलपमेंट करता येईल या दृष्टिकोनातून आपण काही प्रयत्न करणार आहात का? तर मी म्हटलं की आपल्याला ठाण्याला आपलं वेगळं ऑफिस एस्टॅब्लिश झालेलं आहे. तिथल्या अधिकाऱ्यांना बोलवतो मी, ते देखील IAS ऑफिसर आहेत आणि आनंदाची बाब म्हणजे ते माझे बॅचमेट आहेत. त्यामुळे त्यांना मी म्हटलं की आपण सोमन साहेबांना म्हटलं आपण इथं आलात आणि आमच्या नागरिकांना या सगळ्या प्रोव्हिजन नीट समजून सांगितल्या तर नागरिकांमध्ये पण जागरूकता होईल, विकसकांना सुद्धा कसं प्रोत्साहन मिळेल या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या बाबीचे त्यांना बारकावे अंतर्भूत करून सांगितले तर त्यांना ते देखील पुढे येतील. आणि आपल्याकडे जर तसं बघितलं तर पालघर शहर किंवा जिल्हा किंवा वसई विरारच्या परिसरामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आणि पुढाकाराने विकासाचे अनेक प्रकल्प येत आहेत. उदाहरण द्यायचं तर आपली हायस्पीड रेल म्हणजे बुलेट ट्रेन असेल, मल्टी मॉडल कॉरिडॉर असेल, JNPT पासून तर वडोदऱ्यापर्यंतचा हायवे असेल, आपला नॅशनल हायवे 8चं रुंदीकरण कॉन्क्रीटीकरण असेल, वाढवण बंदराचा मोठा मेगा प्रोजेक्ट आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर आता मीरा भाईंदरपर्यंत आपल्या जर हे येत आहे मेट्रो येतं आहे तर आपल्याकडे पण त्या मेट्रोचं प्रावधान करण्याबद्दल MMRDA बरोबर बैठका झालेल्या आहेत आणि ते पण प्लॅनिंगच्या स्टेजवर आहेत. तर अशा अनेक गोष्टी आपल्या शहरामध्ये आणि अवतीभोवती येत आहेत. तर या ठिकाणी म्हणजे येणारे विदेशी असतील, आपल्या शहरातले असतील, भारतातले असतील, अनेक फुटबॉल या ठिकाणी वाढणार आहे. तर हे जे स्लमचं काही आपल्याला जर रूप पालटायचं असेल तिथे SRA किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट याच्यापैकी काही विषय आपला झाला पाहिजे इथं आणि त्याची सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे लँड रेंट, जागेची किंमत भागिले त्या कन्स्ट्रक्शनची कॉस्ट म्हणजे बांधकामासाठी प्रति चौरस मीटर येणारा खर्च हा जर विषय केला तर हा जो भागाकार येईल. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की जर हा 2 आला आणि आपल्याकडे 10,000 स्क्वेअर मीटरचा एरिया असला तर म्हणजे आपल्याला 20,000 स्क्वेअर मीटर पर्यंतचं बांधकाम तिथं अलाव होतं. हा एक पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला अँसिलरी FSI 60% ॲड होतो. हे UDCPR मधल्या प्रोव्हिजन्स आहेत. म्हणजे आपल्याला परत ह्या 4 FSI मधला 2.4 एक्स्ट्रा आपल्याला या ठिकाणी मिळतो. अशा पद्धतीने
जास्तीत जास्त FSI मिळून झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन पण होईल आणि त्या विकसकाला पण या सर्व गोष्टींमधून काही ठराविक प्रमाणामध्ये त्याला नफा आणि त्याला ते फिजिबल पण होईल अशी पण या ठिकाणी प्रोव्हिजन केलेली आहे. तर अशा पद्धतीने साधारणतः या दोन्ही कायद्यांमधला फरक आहे. तर आता आपल्याकडे पूर्वी SRA मुंबई हाच एक विभाग होता ज्याच्यामध्ये मुंबई शहर आणि MMR मधल्या सगळ्या नगरपालिका महानगरपालिका अंतर्भूत होत्या. परंतु आता शासनाने मागच्या 2 वर्षापासून किंवा 2.5 वर्षापासून ठाण्यामध्ये सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण तयार केलेलं आहे. मग आता मुंबईचं ऑफिस फक्त मुंबई शहर उपनगरचं एवढं बघताय आणि MMR मधल्या बाकीच्या सगळ्या झोपडपट्टी पुनर्विकासाकरता हे ठाण्याचं ऑफिस शासनाने निश्चित केलं ते कार्यान्वित झालेलं आहे. तिथे स्टाफ वगैरे सगळा त्यांना प्राप्त झालेला आहे आणि ॲक्च्युअल फंक्शनिंग चालू झालेलं आहे. तर आपल्या आमदार महोदय यांचं पर्टिक्युलरली स्नेहा पंडित मॅडमने परवा मागच्या 2-3 दिवसापूर्वी मला सांगितलं होतं की या ठिकाणी आपल्याला नागरिकांना SRA असताना म्हटलं होतं की क्लस्टर डेव्हलपमेंट योजना आमच्याकडे जर चालू करायची झाली तर आम्हाला जो टेक्निकल सपोर्ट लागेल. तर त्यावेळेस त्यांनी ठाण्याचे जे कन्सल्टंट आहेत किंवा जे करणारे आहेत त्यांच्याबरोबर आमचं टायअप तिथल्या पदाधिकाऱ्यांनी करून दिलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण क्लस्टर डेव्हलपमेंटचा सुद्धा पूर्ण प्लॅन तयार करून घेतलेला आहे. आपण शहरामध्ये साधारणतः 40 क्लस्टर आपण आयडेंटिफाय केलेले आहेत वेगवेगळे, ज्यांचा एरिया हा 10,000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त आहे. असे आपण 40 स्पॉट नक्की केलेले आहेत. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि स्टेट गव्हर्नमेंटचा जो दुसरा मेगा प्रोजेक्ट आहे म्हणजे हायस्पीड रेलचा म्हणजे मेट्रोमधला बुलेट ट्रेनचा, तर त्याचं पण काम आपण आपल्या महापालिकेचं अतिशय गतीने सुरू झालेलं आहे. आणि त्या एरियामध्ये देखील आपले 4 क्लस्टर या 40 पैकी येत आहेत. तर ते देखील काम चाललेलं आहे. कालच याची दिल्लीमध्ये देखील बैठका झालेल्या आहेत कालच आणि त्याचे प्रेझेंटेशन देखील ठाणे महापालिकेचं आणि आपल्या महापालिकेचं झालेलं आहे. इतर महापालिकांपेक्षा आपल्या महापालिकेचं याच्यामधलं काम देखील गतीने चाललेलं आहे. तर ही देखील कल्पना आपल्याला देणं आवश्यक राहणार आहे. आणि त्याचबरोबर आपण आपल्या शहराचा जो विकास आराखडा होता त्याची जी मुदत संपली होती ती पण आपण ते पण काम चालू केलेलं सायमल्टेनियसली. म्हणजे आपल्याला हे जेवढे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत ते आपल्याला विकास आराखड्यामध्ये कसे अंतर्भूत करता येतील आणि त्याची फिट मेकिंग सारखं दिसत आहे. आणि हे सगळं पॉईंट्स आम्ही आर्किटेक्ट लोकांना पण हे प्रेझेंटेशन देऊ. त्याच्याप्रमाणे आर्किटेक्ट लोकांना पण काही फीडबॅक द्यायचा असेल तर दिला तर विल बी व्हेरी हॅपी. आता रेड्डी साहेबांनी आपल्याला साधारणतः टेक्निकली सांगितलं आहे. फक्त मी आपल्या रेग्युलर चर्चेमधून थोडंसं बोलू इच्छितो. सन्माननीय व्यासपीठ आपले 3 आमदार महोदय आणि उपस्थित सर्व आपले विकसक आर्किटेक्ट पत्रकार बंधू आणि भगिनींनो, त्याच्यामध्ये आपण यापूर्वी स्लम झोपडपट्टी विभागाचा सर्वे करून घेतलेला आहे. सर्वे करत असताना साधारणतः झोपडपट्टीचे 2077 एवढे पॉकेट्स आहेत आणि 2077 पॉकेट्समध्ये 2,32,000 एवढ्या झोपड्यांची संख्या आहे. हा पूर्वीचा सर्वे आहे आणि त्याच्यामध्ये 9 लाखपेक्षा जास्त पॉप्युलेशन अंतर्भूत आहे. हा एक प्रायमरी डेटा आपल्याकडे प्राप्त झालेला आहे. तर याच्यामध्ये जसं बघितलं तर स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी म्हणजे SRA, तर हा जो झोपडपट्टी पुनर्वसन कायदा आहे हा 1995ला लागू झालेला आहे. त्यामुळे जे काही शासनाचे पात्र झोपडपट्टीधारक होते ते 2000 पूर्वीचे झोपडपट्टीधारक, नंतर ती लिमिट पण वाढवलेलं आहे. माझ्या माहिती पण 2011पर्यंत केलेलं आहे. तर आता नवीन कायदा आपला UDCPR आलेला आहे, युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशनल रेग्युलेशन्स 2020. म्हणजे अशा हा नवीन कायदा शहरी भागाकरता मुंबई महानगरपालिका सोडून इतर सर्व महानगरपालिका क्षेत्राकरता शासनाने 2020ला लागू केलेला आहे. तर याच्यामधल्या प्रोव्हिजन्स काय आहेत आणि पूर्वीचा झोपडपट्टी पुनर्वसन कायदा जो 95 त्याच्यामधल्या काही प्रोव्हिजन्स काय आहेत त्या मी तुला सांगायचा प्रयत्न आपल्याला करतोय या ठिकाणी. तर झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यामध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचं पुनर्वसन करणं हा एक भाग आहे
आणि ते पुनर्वसन करणारा जो विकसक असेल त्याला पण तो प्रोजेक्ट फिजिबल झाला पाहिजे, थोडाफार का होईना फायदेशीर झाला पाहिजे, यासाठी ॲडिशनल FSI देण्याची तरतूद आहे. आणि तो FSIचं लिमिट आहे त्याच्यामध्ये 4पर्यंतचं, म्हणजे 100 स्क्वेअर मीटरचं जर असेल तर 400 स्क्वेअर मीटरपर्यंतचं बांधकाम होईल साधारणतः. एक ग्रामीण भागात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणजे 4 FSI असा होता. आणि एका जागेवर किमान 15 झोपड्या असणं आवश्यक ठरतं या SRA कायद्याप्रमाणे. पण ऑन द कॉन्ट्ररी UDCPR मध्ये आपण साधारणतः झोपड्यांचा किंवा इमारतींचा पुनर्वसन विकास करण्याची प्रोव्हिजन आहे. त्याकरता क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय त्या ठिकाणी अंतर्भूत केलेला आहे. आणि त्यासाठी एका क्लस्टरचं क्षेत्र साधारणतः 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस मीटर असलं पाहिजे, अशी प्रोव्हिजन त्या ठिकाणी अंतर्भूत केलेली आहे. त्यामध्ये साधारणतः आपल्याला जसं आता रेड्डी साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे FSI किती मिळू शकतो, तर याच्यामध्ये शासनाने 2 भाग केलेले आहेत. एक म्हणजे की ज्या ठिकाणी आपण हा पुनर्विकास किंवा रिहॅबिलिटेशन करतो झोपडपट्टी धारकांचं, त्यासाठी काही FSIचे कॅल्क्युलेशन्स दिलेले आहेत. ते जर बघितले तर एक लँड रेंट म्हणजे जागेचा तिथं काय भाव आहे भागिले तिथं कन्स्ट्रक्शनचा काय दर आहे, हा बघितल्यानंतर जे गुणोत्तर येईल त्या गुणोत्तराप्रमाणे शासनाने टॅब्युलेशन जे आता मागं दाखवलं होतं आपल्याला, त्यामध्ये तसा FSI आपल्याला मिळणार आहे. हे सांगायचं झालं शहरामध्ये आपल्या शहरातील जागांवर काय काय वस्तुस्थिती आहे, कशा प्रकारची डेव्हलपमेंट झालेली आहे आणि कोणत्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आहेत किंवा काय विकास झालेला आहे, याची माहिती देखील शासन मागत असतं. आणि त्याला म्हणतो आपण एक्झिस्टिंग लँड यूज, तो देखील नक्की करून शासनाला पाठवलेला आहे. फक्त माझं सांगणं एवढंच आहे पदाधिकाऱ्यांना पण नागरिकांना पण, का तर ही सगळे तूर्त जोपर्यंत आपण शासन आपल्याला ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर पब्लिश करायला परवानगी देत नाही तोपर्यंत याच्यात अंतर्भूत असलेल्या बाबी आपण सांगू शकत नाही. आणि त्या ड्राफ्ट डेव्हलपमेंटमधल्या बाबी ज्या असतात जेव्हा त्या आपण पब्लिश करतो त्याच्यावर आपल्याला हरकती सूचना कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या, नागरिकांच्या, विकसकांच्या, प्लॅनर्सच्या सर्व आपण घेत असतो. त्याच्याकरता मुदत दिलेली असते आणि त्या हरकतींवर आपण कायदेशीररित्या हिअरिंग घेऊन आपलं म्हणणं मांडून, कमिटी असते त्याच्याकरता, एकच व्यक्ती त्यामध्ये हिअरिंग घेत नसतो, त्याच्याकरता कमिटी असते 4-5 जणांची. त्या कमिटीच्या माध्यमातून हिअरिंग घेऊन त्यांचं मत शासनाकडे मांडतात. मग शासन त्याच्यावर त्या मताची सहमती किंवा असहमती दर्शवून किंवा ॲडिशन डिलिशन करून तो प्लॅन मंजूर करतात आणि मग तो ॲक्च्युअल आपल्याला इम्प्लिमेंटेशनसाठी आपल्याकडे येत असतो. तत्पूर्वी देखील माझ्याकडे बरेच पदाधिकारी आले होते की सूचना अंतर्भूत करा, तर बऱ्याच नागरिकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आमच्याकडे माहिती दिलेल्या आहेत किंवा हे आम्हाला गोष्ट पाहिजे, समजा महिलांकरता पाहिजे, बेरोजगार युवकांकरता पाहिजे, क्रीडासाठी खेळणाऱ्या येणाऱ्या मुलांकरता राहण्याकरता पाहिजे, किंवा विधवा किंवा परित्यक्त्या किंवा सिंगल मदर्सकरता काय काय व्यवस्था केल्या गेल्या पाहिजे, किंवा वृद्ध नागरिकांकरता काय काय केल्या पाहिजे, या सगळ्या बाबी